एकादशी वरहस्ति व्रतेषु यगुणन्न भागीरथेच तीर्थेषु देवभक्तेषु वैष्णवाः. गर्ग संहितेमध्ये भगवान स्वतः सांगतात मला आवडणाऱ्या 3 गोष्टी. भक्तांच्या मध्ये वैष्णव आवडतो, ज्ञानदेव वैष्णव मोठा. तीर्थामध्ये भागीरथी, साक्षात इंद्रायणी भागीरथी प्रमाण होऊन गेले. आणि व्रतामध्ये एकादशी. प्रिय भगवंताची कोटी गुणे, कोटी गुणे. प्रिय भगवंताची कोटी गुणे, कोटी गुणे. प्रिय भगवंताची कोटी गुणे. व्रता माझी व्रत श्रेष्ठ एकादशी. व्रता माझी व्रत श्रेष्ठ एकादशी. प्रिय भगवंताची कोटी गुणे, कोटी गुणे. प्रिय भगवंताची कोटी गुणे, व्रता माझे व्रत श्रेष्ठ एकादशी प्रिय भगवंतासी कोटी गुणे. ही एकादशीची सेवा बरं का रोहिदास. बरेच वर्ष झाले विष्णू बाबा लहान होते तेव्हापासून ही आजची सेवा माझ्याकडे आहे, अजून चुकली नाही. ज्या वर्षी ऍक्सिडेंट झाला 2003 साली इकडचेच कीर्तन करायला मी घरून निघलो आणि बडनेरा बायपासला आमचा ऍक्सिडेंट झाला. तो योगेश जाग्यावर गेला, गंभीरची मांडी तुटली ना, आम्ही गाडीत गुंडाळलो. तेवढ्याच वर्षी गैरहजेरी लागली, अजून नवीन डायरी घेतली की आजची तारीख लिहून घेतो. फक्त वेळ 3 ते 5 लिहिली होती, एवढंच. बरोबर करू आपण. 6ला तुम्हाला मोकळे करतो, पण मी 4ला विना घेतला हे लक्षात ठेवा. एवढी अडचण येते. 2 वेळा मणक्याचं ऑपरेशन झालं. भाऊ चालण्याचा त्रास आहे, हा पाय बधीर होतो, पण आज चालावंच लागतं आम्हाला. आज हे आले बॉस सगळे 10-20 लोकांनी कडं करून इथपर्यंत आणलं. पुन्हा नेऊन द्या बरं का जाग्यावर, नाही तर गरज सरो नाही. सुरक्षित आणलं. मला तर असं वाटायचं की आज मी मोदीजीच झालो का काय. हे अतिप्रेमाचं बोलणं आहे. आता आमची गाडी उताराला किती वर्ष सेवा असेल माऊलीन ठरवलं त्याप्रमाणे होईल, पण शेवटच्या श्वासापर्यंत हे ज्ञानेश्वरी एकादशी आहेच. विठ्ठल अभंग सेना महाराजांचा आहे. एक थोडक्यात संदर्भ देतो रोहिदास. सेना महाराजांचे वडील, त्यांचं नाव देवीदास वैद्य, आडनाव वैद्य आहे. आणि माऊलीचे वडील विठ्ठलपंत कुलकर्णी. हा संदर्भ लक्षात घ्या. हे गुरुबंधू आहे. तसे ते महाराष्ट्रातले. अरे असा एकही समाज नाही, प्रत्येक समाजात संत आहे. संत नाही कुळ याती, संत नाही कुळ याती, संत नाही कुळ याती, संत नाही कुळ याती. सिंपल्या पोटी जन्मे मोती, 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 सिंपल्या पोटी जन्मे
म्हटलं तर चालेल, शब्द तेच पाहिजे. सरकारच्या घटना बदलतील, अभंग नाही बदलणार. तुम्ही संता नाही याती कुळ म्हणता, संता नाही कुळ याती, शिंपल्या पोटी जन्मय मोती, मजा जाते निघून, काही ठोकून नाही द्यायचं. विठ्ठल प्रत्येक समाजात संत आहे. प्रत्येक समाजातील संतांनी आपल्या आपल्या समाजाचा स्वाभिमान व्यक्त केला त्यांच्या प्रमाणावरून. आता घाबरू नका, आता नाही, आता तुम्हाला पाठ असणारेच काढतो मी. आम्हाला नवीन शोधून त्याच्या वेल्डिंग करण्यासाठी हे आणावं लागतं, तर तुम्ही संता नाही याती कुळ म्हणता. ठीक आहे ना, संता नाही कुळ याती आणि शिंपल्या पोटी जन्मे मोती. आता हे पाठ झालं असेल. विठ्ठल प्रत्येक समाजात संत आहे आणि प्रत्येक समाजातील संताला आपल्या आपल्या समाजाचा स्वाभिमान आहे. असा एकही समाज नाही ज्याच्या संत नाही, एकही संत नाही समाजाचा स्वाभिमान व्यक्त केला नाही. त्यांची प्रमाण. आता घाबरू नका, थोडक्यात बस त्यांची प्रमाण. तुकोबार आहे. बरे देवा कुणबी केलो, प्रकरण वाढवायचं नाही, आपला अभंग चालू आहे. तेवढंच पकडतात मुद्दा. अरे तेव्हाच, आता कशाला मागता प्रमाणपत्र? ते मोरे घराण्यातले मराठे, पण कुणबी केलो है ना स्वाभी. बरे देवा कुणबी केलो, नाहीतरी दंबे असतो मेलो. स्वाभिमान. सावता महाराज, आम्ही माळ्याची जात पण उल्लेख केला का नाही? शेतला उभा इथं नरहरी महाराज, देवा तुझा मी सोनार, तुझे नामाचा व्यवहार. तू का पाहतो? तो कुंभार समाजाचा आहे ना. कुलालाचे वंशी जन्मले शरीर. तुझंही आहे भाऊ प्रमाण, नको नाराज हो. पण कुंभार घातलाच ना शब्द गोरोबा काकाने. परतीचा प्रवास, तीर्थयात्रा, नामदेवादी संत मंडळीनं अनेकशे. विष्णूबाबा त्या दिवशी महाशिवरात्र होती, जनाबाई म्हणल्या आज महाशिवरात्रीचा पर्व, कीर्तन नामदेवाचं कीर्तन सुरू झालं. आतमध्ये शिव महिमनं चालू होतं ब्रह्मवृंदांचं. स्मशान क्रीडा स्मरण पिशाचा सहचर श्रीता भस्मलेप स्रगमिनु करोटी परिकरः अमंगल्यं शीलं तव भवतु नामयोमखिलं तथापि स्मरतो नाम वरद परमं मंगलमसि. पण यांचा पुंडलिकावर झाला, त्यांचा पुढचा श्लोक चुकायचा. मी तिथंच होतो. असं 2-4 वेळेला झालं आणि सगळी ब्रह्मवृंद म्हणे टाळकऱ्यांनो, कोणी परवानगी दिली? चालतं ऐकून हाकून दिलं. पण नामदेवराय नाराज झाले नाही. त्यांचं ठरलं होतं, एक राय के हजार इसे उसमे मेरा मौला बसे. माझा देव देवळापुरता नाही. मंदिराच्या मागे गेले सोलापूरकर, मंदिराच्या मागे गेले नामदेवराय, तिथे कीर्तन सुरू केलं. घडलेली घटना. पण थोडं रागावून केलं कीर्तन. देवावर चिडले. देवा, तुझी मंदिरं कीर्तनासाठी असतात का पत्ते खेळण्यासाठी? अरे मग कीर्तनासाठी आलो तर मला का हाकलून दिलं? मी शिंप्याच्या कोळ्यात जन्माला आलो म्हणून ना. मग जन्माला घातलंय कोणी? ही नदी न जात मोरे पंढरी खेळाना, ही नदी न जात मोरे पंढरी, ही नदी न जात मोरे पंढरी खेळाना, ही नदी न जात मोरे पंढरी खेळाना. ऐसा तोंड नाम भरचे काही को बनाया,
ऐसा तो म्हणे नाम भरती काय को बनाया, ऐसा तो म्हणे नाम भरती काय को बनाया, ऐसा तो म्हणे नाम भरती काय को बनाया। हीन दीन दास मोरा पंढरी कोण, हीन दीन दास मोरा पंढरी कोण, हीन दीन दास होय पंढरी कोराया, हीन दीन दास होय पंढरी कोराया, हीन दीन दास मोरी पंढरी कोराया, हीन दीन दास ऐसा तुमने नामा, ऐसा तुमने नामा धर। ताड़ बिना लेकर नामा देवल में गया, पूजा करते बम्मन उन्हें बाहर धकाया, देवल के पीछे नामा अलग पुकारे, जिधर जिधर नामा उधर देवल ही फिरे। बस त्याचं ते भाषांतर, अभंग एकच आहे. फिरविले देऊळ, जिधर जिधर नामा उधर देऊलही फिरे, नाना बरन गवा उनका एक बरन दूध, तुम कहाँ के बम्मन और हम कहाँ के सूद, मन मेरी सुई तन मेरा धागा, आणि केशव जी के चरण पर नामा शिंपी लागा. एवढा ओढा ताण केली पण अभंग शिंपी शब्दावरच थांबवला. स्वाभिमान. तसं ज्यांचा अभंग आहे ते शेणा महाराज. आम्ही वारीक वारीक पाठ आहे तुम्हाला, करू करू हजामत बारीक, पण कशी का करेना वारीक शब्द आणलाच की नाही. नावियाचे वंशी जन्म दिला ऋषिकेशी, प्रति पाळावे धर्मासी व्यवहारासी न संडी. 7 पिढ्यापासून महाराष्ट्रातले संत देवीदास वैद्य, तिकडे मध्य प्रदेशमध्ये बुंदेलखंड आणि उदयसिंह राजाच्या पदरी सेवा. त्यांचा मुलगा मग रामसिंह हा क्रूर स्वभावाचा निघाला वगैरे. मी सांगतो थोडक्यात सगळ्या स्पर्श करून टाकू आपण. बरं का, अजिबात तुम्ही काळजी करू नका विष्णुभाऊ. विठ्ठल पंतजी आणि देवीदासजी वैद्य, त्यांच्या पत्नीचं नाव प्रेम कुंवर. देवीदासजीची पत्नी प्रेम कुंवर म्हणजे संत सेना महाराजांची मम्मी चांगलं कळते तुम्हाला. सेना महाराजांच्या पत्नीचं नाव सुंदराबाई. परिवार लक्षात येईल का नाही? हो म्हणत द्या, नाही तर मग विसरल्यावर मी आहेच ना पुन्हा. आईचं नाव प्रेम कुंवर, बापाचं नाव देवीदास वैद्य, पत्नीचं नाव सुंदराबाई. दररोज रामानंदाकडे शिकलेले हे दोघं गुरुबंधू देवीदासजी वैद्य, विठ्ठलपंत कुलकर्णी. आणि दररोज प्रवचन संपताना एक वाक्य रामानंद स्वामीचं, अरे देव आता महाराष्ट्रात आहे, महाराष्ट्रात एकदा तरी जाऊन त्या महाराष्ट्रात पांडुरंगाचं दर्शन घ्या. आणि तो त्याच्या भक्ताची सेवा करणाऱ्याची सुद्धा सेवा करतो. हे दररोजचं वाक्य पाठ झालंय दोघालाही. पुढे विद्या प्राप्तीनंतर देवीदासजी गेले त्यांची सेवा करायला बुंदेलखंड ते उदयसिंह राजाच्या पदरी. विठ्ठलपंत आले आळंदीला, गृहस्थाश्रम स्वीकारला, 4 लेकरं झाली. सगळे तुम्हाला पाठ आहे. तिकडचा संदर्भ सांगतो. पुढे रामसिंह मरण पावला, मुलगा राजा झाला
उदयसिंह मरण पावला, मुलगा राजा झाला. रामसिंह गरम डोक्याचा होता, त्याला कोड होती, अंगाला चट्टे पडले होते, उष्णता सहन होईना, कोणावरही चिडायचा रामसिंह. थकता काळ देवीदासजी वैद्य यांचा आला. मरताना सेना महाराजच्या मांडीवर डोकं ठेवलं. सेना मरतो बाबा, पण माझे गुरुबंधू महाराष्ट्रात आहे, विठ्ठलपंत कुलकर्णी, त्यांनी गृहस्थाश्रम स्वीकारला. सेना त्यांना 4 मुलं आहे, ती अधिकारी मुलं आहे, सामान्य नाही. आम्ही गुरुबंधू आहे, रामानंदाचे शिष्य. आणि दररोज आमचे गुरुजी म्हणायचे एकदा तरी महाराष्ट्रात जाण, त्या पांडुरंगाचं दर्शन घ्या. आणि तो पंढरीचा पांडुरंग त्याच्या भक्ताची सेवा करणाऱ्याची सेवा करतो. पण या कार्यव्यापामुळे मला नाही जमलं रे सेना, मरतानाची एक इच्छा माझी पूर्ण कर. काय बाबा? एकदा तरी मी मेल्यावर महाराष्ट्रात, अरे आपण तिकडचेच आहोत, महाराष्ट्रात जाऊन विठ्ठलाचं दर्शन घे. आणि तिथं गेल्यावर अलंकापूरला जाऊन माझ्या गुरुबंधूच्या लेकराची भेट घे. आणि प्राण सोडला, मांडीवर मरण पावला. सेवा परंपरेनं आली सेना महाराजाकडे. आता रामसिंहाच्या पदरी सेवा. कार्यव्यापामुळे येता नाही आलं रोहिदास, पण बापाचं वाक्य, पंढरीचा पांडुरंग त्याच्या भक्ताची सेवा करणाऱ्याची सेवा करतो. म्हणून इकडनं तीर्थयात्रेला गेलेले वारकरी पाहिले का, झेंडेवाले, तुळशीच्या माळा, पाया पडायचा सेना, चला आमच्या घरी. त्यांना आंघोळा घालायचा, त्यांच्या हजामती करायचा, त्यांना जेवण द्यायचं आणि यथाशक्ती दक्षिणाही सुरू केलं. येता तर नाही येत, पण बाप म्हणला होता ना, त्याच्या भक्ताची सेवा करणाऱ्याची सेवा पांडुरंग करतो, हे चालू ठेवलं. एक दिवस त्या रामसिंहाला, जा रे सेनाला बोलवा, दारी करायची म्हणा. आणि ते सेवक पळतच आले. 10 वारकरी आत आहे, सेना हजामती करतोय वारकऱ्याच्या. आणि सुंदराबाई घराच्या बाहेर होती उभी. तिला विचार, कुठे गेला सेना? अहो ते महाराष्ट्रातले वारकरी आले, वारकरी पांडुरंगाचे भक्त झेंड्यावाले, त्यांच्या हजामती चालू आहे, ते झालं की पाठवते. बिचारी सहज बोलली. वापस आले सेवक. तो गरम डोक्याचा राजा रामसिंह, का रे सेना? ते वारकरी आले म्हणतात, महाराष्ट्रातले झेंड्यावाले, त्यांच्या हजामती करते, त्याची बायको म्हणली, ते झाल्यावर पाठवते. सेनाचं वर्चस्व सहन न होणारे दरबारात लोक होतेच, त्यांना आयतच खोलीत मिळालं. शपारलाय तो सेना. तुमच्यापेक्षा झेंड्यावाले वारकरी मोठे झाले का राजे? त्यांच्या हजामती आधीन मालकाजी नंतर. हे आगीत रॉकेल म्हणतात त्याला. त्या आधीच गरम डोक्याचं होतं. असं आहे का? जा त्याला फाशी द्या. आता एवढं वाक्य जेव्हा राजानं दरबारात उच्चारलं, जगाचा बाप विटेवर ठसा ठसा रडू लागला पंढरपुरात. अरे माझ्या सेनाला फाशी कशाबद्दल? माझ्या भक्ताच्या वारकऱ्याच्या हजामती केल्याबद्दल फाशी. क्षणार्धात जगाचा बाप सेना नावी झाला. आणि ती VIP धोकटी असते. ते बाकीच्यांच्या हजामती करायचे वस्त्र वेगळे, ती VIP होती, कुंटीला लटकलेली. देवाच्या रूप, सेनाच्या रूपातल्या देवानं ती धोकटी काढली. बघले दादी जो पळत गेला देव, क्षणार्धात दंडवत राजा रामसिंहाला. चुकलं सरकार, थोडी वेळ झाली, आजपासून असा अपराध होणार नाही. लेकरं आहेत, कामावून कमी कराल तर लेकरं भेटायला लागतील. मायबाप असं करू नका, मला एवढा गुन्हा माफ करा, एवढा गुन्हा माफ करा. त्याला काय माहिती जगाचा बाप माझी विनवणी करतोय म्हणून. रोहिदास हजामत सुरू झाली. ते आता सारखं नव्हतं. ते वाटी पाण्याची, ते तणनाशक सारखं स्प्रे नव्हतं. ते हे नीट आहे का भाऊ? भारतीय बैठक. ते वाटीतलं पाणी लावायचा देव, आणि राजा हळूच वाटीत बघायचा. वाटीतल्या पाण्यात देव दिसायचा. कैसे नवल झाले परी, कैसे नवल झाले, कैसे नवल झाले परी, नवल वाटी माझी दिसे हरी, वाटी माझी दिसे हरी, वाटी माझी दिसे हरी,
वाटी माझी दिसे वा रोहिदास, मजा आहे, मजा आहे. पण 6ला सोडतो, सर्व महाराष्ट्राला माहिती आहे. बिघडलेल्या घड्याळी दुरुस्त करणे. अजून वन्स मोर म्हणतात लोक, पण मी 1 मिनिटही पुढे जात नाही आणि 1 मिनिटही उशिरा येत नाही. विठ्ठल काहीचे नवल झाले परी वाटी माझी दिसे हरी. वाटीतल्या पाण्यात देव दिसायचा राजाला, पुढे शेना नावी. राजा पागल झाला हजामत करता करता. मग शेवटी तो आरसा असतो, तो फिट केलेला आरसा नव्हता, दाखवायचा होता आणि तो शेवटी दाखवावा लागतो शेवटी. अरे हजामतीच्या काही पद्धती आहे. पहिल्यांदा पाणी लावायचं. कोणतं पाणी? शांती उदक डोळी चोळू. डोळ्याला चोळणारं पाणी म्हणजे शांती रूपी उदक. मग शेंडी पिळायची, अहंकाराची शेंडी पिळू. हजामत लक्षात आली ना? करू हजामत बारीक. ते झाल्यावर डोळी चोळून द्यायची शांती रूपी उदकानं. मग अहंकार रूपी शेंडी पिळायची. शेंडी असायची पूर्वी. नंतर बगला काढण्याचा कार्यक्रम असतो. बगला झाल्यावर नख. तुम्हाला माहिती आहे का पद्धत? बसला सकाळी उठला का आरशा पुढं ब्लेटला बगला नख. हे सगळे पद्धत पहा तुम्ही तेव्हाची. कोणत्या बगला? भावार्थाच्या बगला झाडू. भावार्थाच्या बगला झाडू. भावार्थाच्या बगला झाडू. भावार्थाच्या बगला झाडू. काम क्रोध नखे काढू.